जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटाने आणि ध्येयाच्या धुंदीने झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे स्वराज्याचे जनक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, काळ्या छातीवारी अभिमानाची दरी कोरणारे विठू माझा लेकरू बाळासंगे गोपाळांचा मेळा असे म्हणणाऱ्या संतांची संतभूमी, चातुर्य वर्ण व्यवस्थेला चिंताविंदा करणारा लोक कल्याणकारी राजा आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज, जुलमी जातीयवाद्यांच्या विचारात दंड ठोकून बंड पुकारणारे स्त्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारक, थोर कायदे पंडित, युगांचा युगांधर, बोधिसत्व विश्वरत्न परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून ती शेतकरी आणि कष्टकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे असे सांगून जाणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता भीमाई, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा सर्व तमाम महापुरुषांना व त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम वंदन करते. मी दीक्षा प्रकाश गजभारे, वर्ग 9. आज मी आपल्या समोर छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते. ते आपण शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शाहू महाराजांची शिकवण, ही छत्रपती राजश्री शाहू महाराजांची शिकवण, शाहू महाराजांची शिकवण. मित्रांनो, आज छत्रपती राजश्री शाहू महाराज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, कारण त्यांनी लावलेले शिक्षणाचे रोप आज वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहे. आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. 19व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे आणि समतेचे बी पेरून जे झाड लावले होते त्या झाडाला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते शाहू छत्रपतींनी. या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुटले. शेकडो वर्ष ज्ञान, सत्ता, संपत्ती यापासून वंचित राहिले. त्यांना स्वाभिमानाने माणूस म्हणून जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर ध्यास धरला होता. लोकराजा कर्तव्य दक्ष, आरक्षणाचे जनक, बहुजनांचा आधार, कुशल व्यवस्थापक, जलनीती तज्ञ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे व्यक्तिमत्व तपासण्यासाठी आज आपण लेखनाच्या फुलपट्ट्या वापरतो. परंतु या लेखनाच्या फुलपट्ट्यांनी या माणसाचे व्यक्तिमत्व तपासता येईल का, हाच खरा प्रश्न उभा राहतो. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे लेखनाचे विषय होण्याइतपत मर्यादित नाहीतच. त्यांचे कर्तृत्व हे संत तुकारामांच्या भाषेत सांगायचे झाले तर अनुरेणू या ठोकळा शाहू आकाशा एवढा. राजघराण्यात राहून सुद्धा लोकांसाठी जगलेला हा माणूस नुसता राजा ठरला नाही तर लोकराजा, रयतेचा राजा ठरला. छत्रपती शिवरायांच्या वंशज म्हणून जगताना छत्रपती ही बिरुदावली नुसती लावली नाही तर खऱ्या अर्थाने ती सार्थ केली. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे लांबलचक बिरुद घेऊन अद्यापही 100-125 वर्षांपासून अनेकांच्या मनाचा ठाव घेत छत्रपती राजश्री शाहू महाराज सर्वसामान्यांकरिता
शकतो. म्हणूनच तर शाहू महाराजांच्या त्या कर्तृत्वाला, त्यांच्या विचारांना केवळ मुद्रा म्हणून नव्हे, केवळ सलाम म्हणून नव्हे, केवळ प्रणाम म्हणून नव्हे, तर त्यांचे विचार जोपासावे म्हणून, त्यांचे विचार अधिकाधिक अभ्यासले जावे म्हणून, त्यांच्या तत्कालीन कार्याचे उपयुक्तपण कसे लागू होईल ते कळावे म्हणून, त्यांच्या निर्णय प्रक्रियांचा ठामपणा आजच्या तकलादू विचारांच्या विचारवंतांना कळावा म्हणून, आणि त्यांच्या प्रशासन व्यवस्थेतील दूरदृष्टीपणा आजच्या शासन प्रशासन व्यवस्थेला न्यात व्हावा म्हणून, आणि ते दिपून जावे म्हणून, त्यांनी त्या काळात केलेल्या सुधारणा आजच्या 21व्या शतकात नुसते साक्षर होऊन ऐशोआरामी जीवन जगत असलेल्या पिढीला डोळे उघडे करून तपासता याव्यात म्हणून त्यांचे विचार आपण अभ्यासले पाहिजे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्याचा उद्धार करता, दूरदृष्टीचा विशाल मनाचा राजा व एक लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, मागासलेल्या तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक कार्य केले, त्यात गुन्हेगारी जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्का बंद, मुलांच्या सक्तीच्या शिक्षणासाठी पालकांना दंड, सहकारित्वाची भावना वाढविणे, जनहितार्थ कायद्याची मांडणी करणे, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, विधवा पुनर्विवाह कायदा आणणे, मुलोगामी सुधारणा करणे, शेतीसाठीची पाणी व्यवस्था, पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे आणि मालासाठी बाजारपेठा व कारखाने यांची उभारणी, हे उद्दिष्टे पेरून शाहू महाराजांनी नव्या सामाजिक क्रांतीचा पुरस्कार केला. शिक्षणाची संकल्पना, जानवर नेतृत्व, स्वावलंबन, शिस्त, सहकार्य, नियमितता, सहिष्णुता, देशप्रेम इत्यादी गुणांसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. लोकशाही, नवनिर्मितीक्षम आणि सामाजिक सुधारणेला पाया रचणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण विषयक धोरण आजही देशाला प्रेरणादायी ठरत आहे. वसतिगृहे, शिष्यवृत्ती, शाळा, नोकरीत राखीव जागा तरतूद, ठेव बेकारीला विरोध, जाती प्रथेला विरोध, स्त्री शोषणाला विरोध करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणून सामाजिक सुधारणा, देशप्रेम, कला, कृषी, उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये केलेले समाजकार्य कार्य बहुजन समाजाला न्याय हक्क देण्यास उपयुक्त आहे. आणि म्हणून अशा आदर्श व कर्तृत्ववान राजाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय आपल्या भारताचा इतिहास हा पूर्ण होऊ शकत नाही. आणि मित्रांनो, अशा कर्तृत्ववान व लोककल्याणकारी राजाविषयी व्यक्त होताना माझे शब्दही, माझे वक्तृत्वही कमीच पडतात. आणि त्यांचे कार्य, त्यांचा इतिहास, त्यांचे विचार जर मी सांगत असले तर दिवस रात्रही पुरणार नाही. आणि त्यांचे विचार, त्यांचे कार्य सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे आहे. मित्रांनो, असे आदर्श व लोककल्याणकारी राजे जरी आज आपल्यात नसतील तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचा साहस, त्यांचा त्याग आजही आपल्याला नवप्रेरणा दोन देतो. त्यामुळे मी जाता जाता फक्त एवढंच म्हणू इच्छिते, सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, शाहू महाराजांची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, शाहू महाराजांची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून शाहू महाराजांचे उपकार कधी फिटणार नाहीत. आपल्याकडून शाहू महाराजांचे उपकार कधी फिटणार नाही, कधी फिटणार नाही. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज लाखात नव्हे तर साऱ्या जगात एक होता, साऱ्या जगात एक होता, साऱ्या जगात एक होता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच थांबवते. आणि संयोजकांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आपणही माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते आणि थांबते. बोला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथे थांबवते. जय हिंद जय भारत.